हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, आज ना आपण एक स्ट्रीट स्टाईल आहे ना मस्तपैकी आहे ना ब्रेकफास्टची रेसिपी करणार आहोत. ते आहे इंदोरी पोहे. आता या इंदोरी पोह्यासाठी एक स्पेशल मसाला आहे, स्पेशल वेगळ्या प्रकारची एक शेव आहे. त्याचे सगळे डिटेल्स मी आहे ना या व्हिडिओमध्ये सगळे मेन्शन केले. त्यानंतर मसाल्याची जी डिटेल रेसिपी आहे ती सगळी मी याच्यात दिलेली आहे. कसा करायचा, किती दिवस राहतो तो, सो नक्की करून बघा. हाय फूडीज, चला आज आपण आहे ना स्ट्रीट स्टाईल इंदोरी पोह्याची रेसिपी करूयात. आता तुम्हाला वाटेल की आहे ना ते लोक सिक्रेट मसाला वापरतात, सिक्रेट इन्ग्रेडियंट्स वापरतात, ते कसं आपल्याला कळणार? तर नक्की हा व्हिडिओ बघा, तुम्हाला पूर्ण सगळं त्यांचं सिक्रेट रेसिपी कळून जाईल. इकडे आपण मसाला करत आहोत. त्यासाठी आपण एका पॅनमध्ये जिरे, धने, त्यानंतर बडीशेप, दालचिनीचा तुकडा, लवंग, मिरे, मसाला वेलची, साधी वेलची आणि जायफळाचा तुकडा छोटा मस्त भाजून घेतला. आता गॅस बंद करायचा आणि त्याच्यात आमचूर पावडर, त्यानंतर मीठ, हिंग, थोडी सुंठ पावडर, लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद हे टाकून घ्यायचं. मसाल्याचं इन्ग्रेडियंट जे आहेत सगळं मिक्सचर आहे ते गार करून घ्यायचं. गार झाल्यावर मिक्सरमध्ये मसाला मस्त दळून घ्यायचा आणि हा मसाला 1 महिना छान आपण बरणीमध्ये स्टोअर करू शकतो. आता इथे आपण आहे ना जसे कांद्या पोह्याला पोहे भिजवून घेतो त्या पद्धतीने आपण पोहे भिजवून घेतलेत. इथे मी 3 लोकांसाठी करत आहे म्हणून मग 3 बाउल पोहे घेतलेले आहेत. पोहे भिजवून झाल्यावर बाजूला ठेवायचे. त्यानंतर एका कढईत तेल गरम करून त्याच्यात शेंगदाणे तळून घ्यायचे. त्यात मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि त्यानंतर यांना गॅस बंद करायचा. त्यात मग हळद, मीठ आणि साखर हे टाकून मिक्स करायचं. फोडणी कोमट झाली की हे भिजलेले पोहे जे आहेत ते मिक्स करायचे. आता तुम्हाला वाटलं अरे कच्चे पोहे द्यायचे का किंवा कच्चे पोहे खायचे का? तर नाही, तसं नाही आहे. आपण आता त्यांची अजून ही सिक्रेट जी स्टेप आहे ती करणार आहोत. चाळणीवर हे सगळे पोहे काढून घ्यायचे आणि छानपैकी आहे ना वाफवून घ्यायचे. एका पातेल्यात पाणी गरम करून उकळून त्याच्यावर 15 मिनटं वाफवून ठेवायचे. दणदणूत वाफ आलेली आहे, परत झाकून ठेवायचे. त्यानंतर आपण गार्निशिंगसाठी इकडे ना डाळिंबाचे दाणे, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा हे सगळं वापरलेलं आहे. आणि स्पेशल आता त्यांची जी शेव असते इंदोरी शेव, जी आता तुम्हाला इथे वाटेल की यांना साधी शेव आहे, पण तसं नाही आहे. लवंगाची पावडर असलेली झणझणीत ती शेव आहे. मस्त गरम पोहे सर्व करून घेऊयात. त्याच्यावर आपण मस्त सिक्रेट मसाला का चिरलेला कांदा, डाळिंबाचे दाणे, चिरलेली कोथिंबीर आणि फायनली त्यांचा जो सिक्रेट शेव